नाशिकमधून आपण पाहूयात। नाशिकच्या गोदावरी नदीपात्रामध्ये पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग वाढलाय। गंगापूर धरणामधून 3387 क्युसेक वेगाने गोदावरीमध्ये सध्या विसर्ग सुरू आहे। गोदावरीचा विसर्ग वाढल्यामुळे रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलेले आहे। तसंच गोदावरी नदीकाठच्या लोकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय। गंगापूर धरणातून पुन्हा एकदा गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो आपल्याला वाढवण्यात आल्याचं बघायला मिळते। सध्या मी नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर पुराचं मापदंड समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या सध्या आपल्याला गुडघ्यापर्यंत पाणी आल्याचं पाहायला मिळतंय। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसानं सातत्यानं धरणातील पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेऊन प्रशासनाच्या माध्यमातून गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये 3387 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे। खरं तर सकाळपर्यंत 2013 क्युसेक वेगानं हा पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदी पात्रामध्ये सुरू होता आणि त्यानंतर 9 वाजता पुन्हा 1374 वाढवण्यात आला असून एकूण 3387 क्युसेक वेगानं आपल्याला सध्या गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि आपण जर बघितलं तर रामकुंड परिसरामध्ये पुन्हा एकदा पाणी मोठ्या प्रमाणात आल्याचं पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी असलेले जे मंदिर आहेत ते देखील आता पूर्णतः पाण्याने वेढले गेलेत। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी।